नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील समान बळीराजासाठी सध्या एकच सर्वात मोठा प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय स्तरावर कर्जमाफीबाबत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत। काय खरोखरच सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार? कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि सरकारने नेमलेली समिती नक्की काय करत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकही माहिती सुटली तर तुमचा तोटा होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला सर्वात मोठा बातमी म्हणजे राज्य सरकारने कर्जमाफीच्या तांत्रिक बाबी तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। या समितीला राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची अचूक आकडेवारी गोळा करण्याचे काम दिले आहे। मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही माहिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेडले आहे त्यांना प्रोत्साहन लाभ देण्याबाबतही या अहवालात विशेष तरतूद असू शकते। सरकारवर सध्या कर्जमाफीसाठी मोठा दबाव आहे, त्यामुळे प्रशासन आता वेगाने हालचाली करत आहे। आता मुख्य प्रश्न, लाभ कोणाला मिळणार? सूत्रांच्या माहितीनुसार कर्जमाफीच्या या संभाव्य योजनेत खालील मुद्द्यांवर विचार सुरू आहे। पहिलं म्हणजे थकबाकीदार शेतकरी, ज्यांचे कर्ज गेल्या 2-3 वर्षापासून थकीत आहे। दुसरं म्हणजे नैसर्गिक आपत्तीग्रस्त, ज्या भागात अवकाळी पाऊस किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल। तिसरा मर्यादा, कर्जमाफीची मर्यादा 1.5 लाख ते 2 लाख रुपयापर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महत्त्वाची टीप ऐकून घ्या, हे अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR आपल्याशिवाय यावर शिक्कामोर्तब होणार नाही, पण हालचाली याच दिशेनं सुरू आहेत। तसेच आवश्यक कागदपत्रे सुद्धा तुम्ही ऐकून घ्या। शेतकरी दादांनो, योजना जाहीर झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच काही गोष्टी तयार ठेवा। पहिलं म्हणजे आधार कार्ड अपडेट, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा। दुसरं म्हणजे 7/12 आणि 8 आपले जमिनीचे उतारे अद्ययावत ठेवा। आणि तिसरं म्हणजे बँक पासबुक, बँकेत जाऊन तुमचे खाते KYC अपडेट असल्याची खात्री करा। बऱ्याचदा केवळ तांत्रिक चुकांमुळे पात्र असूनही कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, त्यामुळे ही तयारी आत्ताच करा। तर मित्रांनो, कर्जमाफीच्या हालचाली आता अंतिम टप्प्यात आहेत। येणाऱ्या अर्थसंकल्पात किंवा जून महिन्याच्या सरकार यावर मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते। असा काही अधिकृत शासन निर्णय येईल तसा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात आधी कळवेन। तुम्हाला काय वाटते, कर्जमाफी सरसकट व्हायला हवी की निकषांवर आधारित? कमेंट करून नक्की सांगा। ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।